भांडणामध्ये आपला वेळ घालवू नका। त्याचप्रमाणे व्यसन करण्यामध्ये आपला वेळ घालवू नका। त्याचप्रमाणे मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये आपला वेळ घालवू नका। व्यसनामध्ये, मूर्खाच्या संगतीमध्ये आणि भांडणामध्ये गेलेला जो वेळ आहे ना, तो वेळ व्यर्थ आहे। नव्या तीन गोष्टीच्या ठिकाणी जो आपल्या जीवनातला गेलेला वेळ आहे, त्याच्यामुळे आपलं जीवन निंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही। विडाला विडाला। आजच्या या सेवेकरिता अभंग तुकोबर यांचा अभंग अत्यंत सुंदर आहे, अत्यंत सुंदर अभंग आहे। मी सुरुवातीलाच बोललो की जीवनामध्ये काय आमचं जीवन धन्यतेला प्राप्त झालं, त्याचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय करतात। ऐका सज्जनांनो, काही लोकांचं जीवन हे धन्यतेला प्राप्त होतं आणि काही लोकांचं जीवन हे निंदनीय होत असतं। म्हणजे जीवनामध्ये दोन गोष्टी आहेत, काही लोक निंद्य होतात आणि काही लोक वंद्य होतात। वंद्य कोण होतं, निंद्य कोण होतं, याचा थोडक्यामध्ये विचार आपल्या समोर मांडतो मी अभंगामध्ये येतो। काही लोकांचं जीवन हे वंद्य आहे, तर काही लोकांचं जीवन हे निंद्य आहे। निंद्य जीवन कशाला म्हणायचं? शास्त्राने जे सांगितलं करू नका ते न करणं आणि शास्त्राने जे सांगितलं जे करा ते करणं, त्याला वंदनीय जीवन म्हणतात। त्या लोकांचं जीवन हे वंदनीय होत असतं। पण शास्त्राने सांगितलं हे करू नका तरी सुद्धा आपण करत असेल आणि शास्त्राने सांगितलं हे करा तरी आपण करत नसेल, तर समजायचं त्या लोकांचं जीवन हे निंदनीय आहे। विठाला 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 विठाला। शास्त्राने सांगितलं त्या गोष्टी करा, तुमचं जीवन वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही। मग शास्त्र काय सांगते ते बघा। शास्त्र सांगते की जीवनामध्ये मिळालेला वेळ आहे ना, तो सत्कर्माच्या ठिकाणी लावा, चांगल्या ठिकाणी लावा। कुठं लावा? काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेनीच मूर्खानाम कलह्या हे नवा। शास्त्र सांगतात की बाबांनो, काही ठिकाणी वेळ लावा आणि काही ठिकाणी लावूच नका, घालवूच नका। कोणत्या ठिकाणी वेळ घालवायचंय आणि कोणत्या ठिकाणी घालवू नये याचं सुंदर चिंतन या श्लोकामध्ये आलेलं आहे। ऐका, काव्य पाहण्यामध्ये, काव्य म्हणजे ग्रंथ, वाङ्मय पाहण्यामध्ये काय करा तर आपला वेळ घालवा। ग्रंथ पाहण्यामध्ये आपला वेळ घालवा। शास्त्र पाहण्यामध्ये म्हणजे 6 शास्त्र जे मानले जातात, 18 पुराण मानली जातात, 4 वेद मानले जातात, हे पुराण पाहण्यामध्ये काय करा तर आपला वेळ घालवा। म्हणजे शास्त्र पहा, पुराण पहा, ग्रंथ पहा, विनोद म्हणजे चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा। आपलं जीवन कसं आनंदी होईल अशा पद्धतीचं बोला। काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, चांगलं देवाचं नामस्मरण करण्यामध्ये, विनोद करण्यामध्ये म्हणजे सरळ मोकळ्यांतक करणारे बोलण्यामध्ये आपला वेळ घालवा। मला वाटतं एवढ्यामध्ये घालवलेला जो वेळ आहे ना, तो वेळ आपल्या जीवनातला सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही। आणि आता याच्या उलट ऐका, 3 गोष्टींमध्ये आपला वेळ घालवू नका। कोणत्या कोणत्या? व्यसनेनीच मूर्खानाम कलया हे नवा। म्हणजे शास्त्र सांगतंय की कलह करण्यामध्ये, कलह म्हणजे भांडणामध्ये आपला वेळ घालवू नका। त्याचप्रमाणे व्यसन करण्यामध्ये आपला वेळ घालवू नका। त्याचप्रमाणे मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये आपला वेळ घालवू नका। व्यसनामध्ये, मूर्खाच्या संगतीमध्ये आणि भांडणामध्ये गेलेला जो वेळ आहे ना, तो वेळ व्यर्थ आहे। नव्या 3 गोष्टीच्या ठिकाणी जो आपल्या जीवनातला गेलेला वेळ आहे, त्याच्यामुळे आपलं जीवन निंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही। विडाला विडाला विडाला। मी सांगितलं तुम्हाला 3 ठिकाणी वेळ लावा। कुठं? ग्रंथ पाहण्यामध्ये, ग्रंथ वाचण्यामध्ये आणि देवाचं नामचिंतन करण्यामध्ये। तुम्ही या ठिकाणी वेळ जर घालवला तर तुमचं जीवन वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही। कसं वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही? ऐका, माझ्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, देवाचं चिंतन केलं तर तो परमात्मा तुमचा अंगीकार केल्याशिवाय राहणार नाही। आणि एकदा का परमात्म्याने अंगीकार केला की तुम्ही वंदनीय झालाच म्हणून समजा। अंगीकार ज्यांचा केला नारायणे अंगीकार ज्यांचा केला नारायणी
अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदते ही तेने वंद्य केले. महाराज सांगतात की एकदा का भगवान परमात्म्याने आपला अंगीकार केला की आपण सुद्धा वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करा. मला असं वाटतं देवाने आपला अंगीकार केला पाहिजे, संतांनी आपला अंगीकार केला पाहिजे आणि समाजाने सुद्धा आपला अंगीकार केला पाहिजे. त्याकरता समाजाने अंगीकार करण्याकरता सुद्धा समाजाला अनुकूल असं आपण वागलं पाहिजे की जेणेकरून आपल्यामुळे 4 लोकांची कामं होतील, जेणेकरून आपल्यामुळे 4 लोकांना सुख लाभेल, आनंद लाभेल अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या येण्याने, बऱ्याच लोकांच्या कार्याने समाजाला सुख लाभेलच असं सांगता येत नाही. पण कार्य करा, पण कसं करा, आपल्या कार्याने समाजाला सुख लाभल म्हणून समाजाकरता जीवन जगण्याचा प्रयत्न करा. याच्या पुढे आमचे संत महात्मे आमचं वाङ्मय सांगतात की बाबांनो, आतापर्यंत तुम्ही समाजाच्या उपयोगाला पडला नाही, पण आता तरी समाजामध्ये या, आता तरी माणसामध्ये या. मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये. म्हणून माझ्या संत महात्म्यांना सांगावं लागलं की बाबांनो, आता तरी माणसात या. माणसा आता तरी माणसात ये म्हणजे काय कर, जरा माणसासारखा वाघ. बऱ्याच वेळेला माणसं माणसासारखे वागायच तयार नाहीत. महाराज काय केलं पाहिजे, जे करायला पाहिजे ते करत नाही, नको ते केल्याशिवाय राहत नाही. ऐका काय करावं. मला वाटतंय साध्या सोप्या गोष्टी येतात पण आपल्या लक्षात येत नाही. समाजाने आपल्याला बाळ म्हणून आणि झेलावं याच्याकरता काय करावं लागतं, समाजाची सेवा करावी लागते. समाजाची सेवा केली तर समाज तुम्हाला बाळ म्हणून या ठिकाणी घेईल, मांडीवरती घेईल, कडेवरती घेईल, खांद्यावरती घेईल. पण त्याच्याकरता तुम्हाला समाजाची सेवा करावी लागेल, बाळ म्हणून राहावं लागेल. पण तुम्ही जर का समाजाचा काळ बनवून राहिला तर लोक तुम्हाला कसं बाळ म्हणतील, त्याच्याकरता सेवा करावी लागते. ऐक, बऱ्याचशा गोष्टी येतात अशा, अरे पुण्य कमवायचे, पुण्य कमवायचे, साध्या सोप्या गोष्टी येतात. अरे शुक्रवारच्या दिवशी माझ्या संतोषी मातेला फुटाणे आवडतात, फुटाणे वाटा. शुक्रवारी फुटाणे वाटले तर पुण्य मिळेल, पण लोक फुटाणे वाटायचं सोडून कुटाणे करीत आहेत. कुठून पुण्य मिळेल. चांगलं वागा, वाईट करू नका. बऱ्याचशा वेळेला अशा गोष्टी घडतात. आणि मग मला वाटतं असं आपण जर वागलो तर आपलं जीवन निंदनीय झाल्याशिवाय राहत नाही. मग जीवनवंद्य होण्याकरता करायचंय काय, समाजामध्ये एक चांगल्याशा पद्धतीचं आचरण करायचंय. ऐका, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. माझे तुकोबरे सांगतात की बाबांनो, एक तर हा मनुष्य जन्म गाई मिळत नाही, फार दुर्लभ असणारा हा मनुष्य जन्म, पण आपल्या महत् भाग्याने तुम्हा आम्हाला मिळाला. मग या असणाऱ्या मनुष्य देहाचे आणि खऱ्या अर्थाने सामर्थ्य काय आहे हे जाणा, आणि ते जाणून तशा पद्धतीने हा मनुष्य जन्म सार्थकी कसा लागल हे आणि याचा प्रयत्न करा. मला वाटतं मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे. दुर्लभ या विषयावरती बोलायचं झालं तर या असणाऱ्या जगामध्ये काही गोष्टी दुर्लभ येतात. महाराज कोणत्या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभ त्रयमे वैतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशयः. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या. 3 गोष्टी कोणत्या? दुर्लभ त्रयमे वैतात. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या? मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. म्हणजे मुमुक्षत्व म्हणजे मनुष्यत्व म्हणजे देवाचे म्हणजे मनुष्य देह प्राप्त होणं ही पहिली गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट मिळालाच मनुष्याचा देह तर सर्वांनाच देवाच्या प्राप्तीची इच्छा होणं ही त्याहून दुर्लभ आहे. आणि झाली देवाच्या प्राप्तीची इच्छा तर ज्या लोकांना देवाच्या प्राप्तीची इच्छा झाली त्या सर्वांनाच देव भेटेल
असे नाही, ते सुद्धा अत्यंत दुर्लभ. विठाला विठाला म्हणजे ज्ञानोबा सांगतात की युद्धा करता अनेक योद्धे उतरलेले आहेत, लाखो असणारे योद्धे उतरलेले आहेत. पण मला सांगा, विजयाची माळा सगळ्यांच्याच गळ्यात पडते का? राजा सगळेच होतात का? राजा त्यातला एखादाच होतो. आलं लक्षात? त्या पद्धतीने सर्व लोक जरी परमार्थाला लागले तरी सर्वांनाच देव भेटेल म्हणून सांगता येत नाही, फार कठीण आहे. पण देव भेटण्याकरता, भक्ती करण्याकरता भक्तीची इच्छा होणं दुर्लभ आहे. आणि भक्तीची इच्छा फक्त मनुष्य देहामध्ये होते, म्हणून मनुष्य देह मिळणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. विठाला विठाला विठाला. मग मिळाला हा मनुष्य जन्म, आता फक्त एकच काम करा, हा जन्म सार्थकी कसा लागल याचा विचार करा. हा जन्म धन्यतेला प्राप्त कसा होईल याचा विचार करा. तुकोबाराज सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये हा विचार केला आणि हा जन्म धन्यतेला कसा प्राप्त होईल याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला. म्हणजे आम्ही परमार्थ केला आणि तो परमार्थ यशस्वी झाला, म्हणून आमचं जीवन हे धन्यतेला प्राप्त झालं. महाराज नक्की धन्यतेला प्राप्त झालं म्हणजे केलं तरी काय? तुकाराम महाराज सांगतात की हा जन्म धन्यतेला प्राप्त होण्याकरता आम्ही दास्यत्व केलं. मग सांगा महाराज, तुमचा सारा जन्म सार्थकी लागला, त्याकरता दास्यत्व केलं, पण नक्की कोणाचे दास्यत्व केलं, कुणाचे दास झाला? त्याकरता तुकोबारे सांगतात की आम्ही फक्त विठोबाचे दास झालो, म्हणून आमचं जीवन धन्यतेला प्राप्त झालं. अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, ओ धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे, दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे, दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. तुकोबाराय सांगतात की आमचं जीवन आता धन्यतेला प्राप्त झालं. धन्य आम्ही जन्मा आलो, आम्ही धन्य झालो. जन्माला आल्याच्या नंतर आम्ही धन्य झालो, पण कधी किंवा काय केलं आम्ही याच्याकरता तुकोबाराय सांगतात की दास विठोबाचे झालो. धन्य होण्याकरता, धन्य होण्याकरता दास्यत्व करावं लागतं आणि दास्यत्व केलं ते विठोबाचं दास्यत्व केलं, म्हणून आम्ही धन्यतेला प्राप्त झालो. ऐका सज्जनांनो, मला वाटतं या दास या शब्दाबद्दल बोलायचं झालं तर दास म्हणजे सेवक, दास म्हणजे गुलाम आहे का ना, दास म्हणजे चाकर. बरोबर आहे. या जगाचा थोडासा विचार करा, जगाचा थोडा विचार करा. जगामध्ये चाकर व्हायला कोणाला आवडतो? चाकर व्हायला आवडतं कुणाला? जगामध्ये सेवक व्हायला कुणाला आवडतं?
जगामध्ये दास व्हायला कोणाला आवडतं? जगामध्ये दास व्हायला कोणालाही आवडत नाही. चाकर व्हायला, नोकर व्हायला, दास व्हायला कोणालाही आवडत नाही. आवडतं आपल्याला, पण काय आवडतं? आपल्याला मालक व्हायला आवडतं. आवडतं का नाही? आपल्याला काय व्हायला आवडतं? नोकर नाही, मालक व्हायला आवडतं. प्रत्येकाला असं वाटतं मी मालक व्हावं, मी प्रभू व्हावं, मी स्वामी व्हावं, मी मालक व्हावं. मालक नाही कळाला, मी मुकदम व्हावं असं वाटतं. वाटतं का नाही? कुठल्याही टोळीचा मी मुकदम असावं असं प्रत्येकाला वाटतं. मी प्रमुख असावं, मी लीडर असावं, मी मोहरके असावं असं प्रत्येकाला वाटतं. ऐका आता, वाटतं प्रत्येकाला मी मालक व्हावं, नोकर नको आहे. पण एक गोष्ट ऐका, वाटतंय मालक व्हावं, पण मालक न होता नोकर चाकर झाल्याशिवाय कोणी राहत नाही. मालक होण्याची इच्छा आहे, पण मालक न होता दास झाल्याशिवाय राहत नाही. हे मी बोलत नाही, तर शास्त्र आपल्याला सांगतो. ऐका, शास्त्र काय? शास्त्र फार गोड वर्णन करते बघा. मी बोललो ना, शास्त्राचा पुरावा देऊनच तुम्हाला बोलणार आहे बघा. आहे का नाही? शास्त्राचा पुरावा काय आहे? ऐका. दास्यत्वम नेच्छन्ति जना प्रभुत्वम सर्व इच्छन्ति. शास्त्र सांगते की दास्यत्वम नेच्छन्ति जनाहा. जना म्हणजे माणसं. माणसाला दास्यत्व आवडत नाही, दास व्हायला माणसाला आवडत नाही. याच्या उलट काय आवडतं? प्रभुत्वम सर्वे इच्छन्ते, म्हणजे प्रत्येकाला मालक व्हायला आवडते. प्रत्येकाला मालक व्हायला आवडते, दास व्हायला कोणाला आवडत नाही. पण ऐका, हे आवड जरी असली ना, तरी प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही. घडतंय मात्र उलट. मालक होण्याचा प्रयत्न करतोय, पण तो मालक न होता तो गडी झाल्याशिवाय, दास झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. मग कोणाकोणाचं ऐका, उदाहरण सांगायचे झाले तर कोणाकोणाला असं वाटतं मालक व्हावं, पण मालक न होता गडी होतात. कोण कोण आहे? ऐका. त्याच्यामध्ये पशु पक्षी आहेत, त्याच्यामध्ये मनुष्य आहे, त्याच्यामध्ये संत आहेत, आणि त्याच्यामध्ये देव आहे. म्हणजे कोणीच सुटलं नाही. या मृत्यू लोकांमध्ये या नियमाला कोणीच चुकलं नाही, कोणीच सुटलं नाही. प्रत्येकाला असं वाटतंय मी मालक व्हावं, पण मालक न होता ते दास झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक आहे पशु पक्ष्यांचा. मला सांगा, पशु पक्ष्यांना मालक व्हायला आवडतं का नाही? मालक मालक मुकादम पशु पक्ष्यांना वाटतं का नाही मी मालक असावं, मुकादम असावं? वाटतं त्यांना. पण त्यांना असं वाटत नाही की मी कुणाचा तरी सेवक असावं. पशु पक्ष्यांना वाटत नाही. मालक व्हावं असं वाटतं. मालक होण्याचा प्रयत्न करतात, पण मालक न होता ते शिपाई गडी झाल्याशिवाय राहत नाही, दास झाल्याशिवाय राहत नाही. कसं? तुमच्या परिचयाचं उदाहरण देतो. अगदी तुम्ही पाहिलेला पक्षी सांगतो तुम्हाला. पाहिलेला पक्षी म्हणजे उदाहरण पटकन कळलं. मोराचं नाही सांगणार तुम्हाला. मोराचं का सांगणार नाही? तुम्ही मोर का सारखा बघता का? सारखा तुमच्या डोळ्यासमोर मोर आहे का? नाही ना, मग मोराचं सांगणार नाही. राजहंसाचं सुद्धा सांगणार नाही. राजहंस सुद्धा तुम्ही बघितलेला नाही. मग तुमच्या अगदी रोजच्या असणाऱ्या पाहण्यातलं उदाहरण सांगणारे कोंबडा. कोंबडा आता कसं बरं वाटलं? रोज बघताना तुम्ही, रोज बघताना कोंबड्याचं उदाहरण घ्या. कोंबड्याला असं वाटतं मी मालक आहे, पण मालक नसून दास होतो. कसा? ऐका. सकाळ सकाळ या माता मावल्याने ते खोरवडं उघडलं. तुमच्याकडे काय म्हणतात? तुमच्याकडनं आमच्याकडे म्हणा पाकिस्तानचं आहे का? तवा आपण सगळी एकाच गावातली येतात. काय आता 60 किलोमीटर असलं म्हणून काय झालं? तवा लय काय फरक नाही विशेष. खुरावडे सकाळ सकाळ उघडलं. तो खुरावडे उघडल्याच्या नंतर सर्व साऱ्या कोंबड्या, पिल्ल कोंबडा सर्व काही बाहेर निघतात. ऐका आता. बाहेर निघल्याबरोबर कोंबडा पुढं असतो. कोंबडा पुढं असतो, आणि तो कोंबडा तोऱ्यात चालत असतो. त्या कोंबड्याच्या पाठीमागं 5-25 पिलं, 5-25 कोंबड्या असतात बघा. हे 50 सारी पिलं आणि कोंबड्या पाठीमागं, कोंबडा पुढं. कोंबड्याला असं वाटतं मी या सगळ्यांचा कोण आहे? म्हणा की मालक आहे, असं कोंबड्याला वाटतं. कोंबड्याला असं वाटतं मी या सर्वांचा मालक आहे, सर्वांचा मी मुकदम आहे. कोंबडा पुढं चालतो. पुढे चालल्याच्या नंतर कोंबडा एखाद्या उकिरड्यावरती जातो. उकिरड्यावरती गेल्याच्या नंतर कोंबडा हा उकरायला सुरुवात करतो. कशा करता? स्वतः करता उकरत असतो. काय उकरतो? तो शेण वगैरे उकरतो. त्याच्यामधून त्याला काही कीटक भेटतात, काय धान्याचे कण भेटतात. तो कोंबडा उकरण्याचा प्रयत्न करतो, आणि पाठीमागं तो उकरत म्हणजे पुढं उकरतो आणि पाठीमागं साठवीत राहतो. कशा करता? 10 मिनिटानंतर हे सगळं आपल्याला खायला मिळेल म्हणून कोंबडा उकरतो. ऐका आता. पुढं कोंबडा एकटा उकरत असतो, आणि मागची 5-50 पिलन कोंबड्या, हो पिलन कोंबड्या
काय करतात अविने कोंबड्याचं नाही सांगत, कोंबड्याचं नाही सांगत, आपलं बी उकरायचंच चाललंय. आज आयऱ्याला जाऊन उकरा, संध्याकाळी धाऊरवाडीला जाऊन उकरा, दिवसभर कुठंतरी काहीतरी बघा, पटापाण्याचं बघा. म्हणजे हा कोंबडा दिवसभर फिरतो आणि घरची म्हणा की बसल्या जागेवरती खात्याता, बसल्या जागेवरती खात्याता. तो कोंबड्या काय करतो तर पुढे उकरण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागं ज्यावेळेला 15 मिनिटानंतर तो पाहतो त्यावेळेला त्या कोंबड्याने पाहिलं माग नजर टाकले की माग धान्याचा कणही शिल्लक राहिलेला नसतो. ऐका आता, त्याला असं वाटतंय मी एवढ्या कोंबड्यांचा आणि पिल्लाचा मालक आहे, पण तो करतोय आणि बाकीचे खातात. मग हा मालक झाला का गडी झाला? मालक झाला का दास झाला? दास झाला. पशु पक्षी मालक होण्याचा प्रयत्न करतात पण मालक न होता ते दास झाल्याशिवाय राहत नाही. माणसाचं पण तसंच आहे. याच्याकरता माझे तुकोबारे सुंदर उदाहरण देतात. तुका म्हणे झाली कोंबड्याचे पोरी, तुका म्हणे झाले कोंबड्याचे पोरी, कोंबड्याचे पोरी, तुका म्हणे कोंबड्याचे पोरे. पुढे उकरिताची लाभणे, पुढे उकरिताची लाभणे, पुढे उकरिताची लाभणे. तुका म्हणे झाली कोंबड्याचे पोरी, तुका म्हणे झाले कोंबड्याची पोरी, तुका म्हणे झाले कोंबड्याचे पोरी, तुका म्हणे झाले कोंबड्याचे पोरी, म्हणे झाले कोंबड्याचे पोरी, तुका म्हणे झाले कोंबड्याचे पोरी, तुका म्हणे झाले कोंबड्याचे पोरी, तुका म्हणे झाले कोंबड्याचे पोरी. तुका म्हणे झाली कोंबड्याचे परी, पुढे उकरताच लाभ नेणे. तुकाराम महाराज सांगतात की कोंबडा फक्त उकरतो पण त्याला स्वतःला काहीही लाभ मिळ का? मालक झालो असं त्याला वाटतंय पण तो मालक न होता तो दास झाल्याशिवाय राहत नाही. पशु पक्षी दास होतात. मी फक्त कोंबड्याचं सांगितलं, प्रत्येक पक्षाचं उदाहरण सांगायचं म्हणल्यावर आपला दिवस जाईल. पशु पक्षी दास होतात. चला पुढे. मनुष्याचं पण असंच आहे. मनुष्य पण दास होतो. मग त्याच्यामध्ये पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या, मालक होण्याचा प्रयत्न करतात पण मालक न होता दास झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? इथं बरेचसे पुरुष मंडळी माझ्या समोर आहेत बसलेले, काय नाही का, समोर पाठीमागं बसलेले. काय मला सांगा, आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं मी मालक आहे, मी मालक आहे, पण मला खरं सांगायचं आपण मालक आहे का दास आहे? हो सांगा ना, आपण मालक आहेत का दास आहेत? अहो दासच आहेत ना आपण. आपण पुढे लोणंदला गेलं की मागून फोन येतो, तेवढं येताना डाळण गुळ आणा, तेवढं काम कोणाला सांगितलं जातं? दासाला सांगितलं जातात ना, तेवढं डाळ गुळ आणा. त्यांचं होतंय ना होतंय तोपर्यंत पोरं लगेच सांगत असतात दादा तेवढी वहीन पेन आणा, नाही का, दादा दप्तर आणा. अर्थात सर्व घरातले लोक आपल्याला काम सांगतात. त्या कोंबड्यातून आपल्यात काहीच फरक राहत नाही. आपल्याला असं वाटतंय मी कुटुंबाचा मालक आहे, पण मालक नसून आपण कुटुंबाचा सेवक असतो. कुटुंबाची आपण सेवा करतो. चला, मनुष्य म्हणजे पुरुष मालक होण्याचा प्रयत्न करतात. मालक न होता ते दास होतात, गडी होतात. मला वाटतं हे पुरुषांचं सांगितलं, महिलांचं तरी काय वेगळं आहे का? तवा महिला मंडळ नाही असं वाटतं की मी मालकीन आहे, पण मालकीन नाही, तू सेवकच आहे. बऱ्याच म्हाताऱ्या बायांना असं वाटतं मी घराची मालकीन आहे, मी घराची मालकीन आहे असं वाटतं. काय झालं, अशी रंगूबाई आली बघा गंगूबाईकडं. दोघी मैत्रिणी होत्या. ते रंगूबाई आली वरच्या आईला गंगूबाईकडं. आता गंगूबाईकडे आल्याच्या नंतर गंगूबाई नेमकी घरी नव्हती बघा. ते रंगूबाई आली आणि सुनाला विचारलं कुठे गेली गंगूबाई? ती म्हटली आत्या, आमच्या आत्या आताच जरा बाहेर गेल्यात, येत्या 5 मिनिटामध्ये, बसा ना. बसाय मला टाइम नाही. मग काय म्हणणं आहे तुमचं? ताक झालंय का ताक? सुनबाई म्हटली आज ताक नाही झालं. ताक नाही झालं का? बरं ठीक आहे मी जाते आता.
पण सांग तुझ्या सासूला म्हणजे गंगूबाईला की तुझी मैत्रीण रंगू आली होती. तेवढं सासू आल्यावर सांग. ते म्हणले ठीक आहे. आणि ते निघाले बघा. आता रंगूबाई निघाले, पण रस्त्यात 500 फुटावरती गेली. त्या गंगूबाईचं काम आटोपलं. ती पण तिकडून आलीच बघा. आणि दोघींची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर त्या सारी गंगूबाई रंगूबाईला म्हणाले, अगं रंगू कुठे गेली होते? अगं म्हटले तुझ्याच घरी गेलते. गंगू तुझ्याच घरी गेले होते, माझ्या घरी गेलते, कशा करता? आणि मग त्याने सांगितलं काय नाही, मला ताक हवं होतं. ताक हवं होतं. ते म्हटले मग मिळाले का ताक? ताक मिळालं का? ते म्हटले नाही मिळालं ताक. काय म्हटले माझे सोन? तुझ्या सोनाने सांगितलं ताक अजून तयार झालं नाही. तुझ्या सोनाने सांगितलं ताक तयार नाही. ते गंगूबाई म्हणजे घर मालकीन होती ना म्हातारी. ते म्हणले असं का? चल माघारी, चल घरी. आता त्या रंगूबाईला असं वाटलं ज्या अर्थी माघारी नेते त्या अर्थी हिला ताकच द्यायचंय मला. सुनानी काय दिलं नाही पण ही ताक देणार आहे म्हणूनच माघारी नेते ना. म्हणून त्या गंगूबाईने त्या रंगूबाईला आणले, आपल्या घरी आणले. आणि घरी आणल्याच्या नंतर काही केलं नाही. दारात अशी उभी केली, उंबऱ्याच्या बाहेर दारात उभी केली. कोणाला? ते पाहुणे आलेले ताक मागायला रंगूबाई, तिला दारात उभे केले. गंगू आतमधून आली, ती म्हातारी आतमधून आली, दारात उभी राहिली. चौकटीला असा हात लावला आणि मग त्या रंगूबाईला सांगितलं, ऐकलं का रंगू, आज ताक अजून तयार झालेलं नाही. ते म्हणल्या हे तर तुझ्या सोनानी बी सांगितलं होतं ना. तुझ्या सोनाने हेच सांगितलं होतं. मग हे सांगण्याकरता मला परत माघारी आणायची काही गरज होती का? मी पुन्हा येईन असं म्हणण्याची काही गरज होती का? मला हे सांगितलंच होतं ना तुझ्या सोनाने, मी चाललेच होते ना. मला माघारी कशा करता आणला? ऐका आता. त्या म्हातारीने जे उत्तर दिलं ना ते अख्ख्या दृष्टांताचं सारे. ती म्हातारी म्हणत्या ती कोण सांगणारीन? घराची मालकीन कोण आहे? कोण म्हणते? सासू म्हणजे म्हातारी. ती म्हणती आज काल आले आणि ती लागली का सांगायला. ती कोण सांगणारे? घराची मालकीन मीच सांगणार. घरात ताक नाही. काय लोकाला अभिमान असतो, ताक नाही सांगायला एवढं कुठं आटापीट असतो हे तवा. ती म्हणली ती कोण सांगणारीन? मी घराची मालकीन आहे. एवढंच नाही, म्हातारी म्हणली ती कोण सांगणारीन? आजकाल नाही आली, लागली नाक उचलून बोलायला, काना मागून आली, ती खाट झाली असं म्हातारी म्हणली बरं का. खरी मन अशी नाही बरं का, खरी मन अशी नाही. खरी मन अशी पाना मागून आली ती खाट झाली. हे मन अशी पाना मागून आले. मला सांगा मिरचीला आधी पानं येतात का मिरची येते? काय येतात? आधी पानं येतात. आधी पानं येतात नंतर मिरची येते. म्हणून अशी मने पाना मागून आले तिखट झाले. काहींच्या अजून म्हणी सुद्धा पाठ नाही, नीट शुद्ध पाठ नाही येतात. ते म्हणतात काना मागून आले, असा काना खाली जाळ काढावा यांच्या असं म्हणणार यांच्या काना मागून असं नाही, पाना मागून आले तिखट झाले. म्हातारी म्हणली ती कोण सांगणारे? घराची मालकीन मी. ऐका, मालकपणाची लागण म्हातारीला सुद्धा झाली आहे. आलं लक्षात? पण ऐका आता, मालक म्हणून घेते ना, मालक म्हणून घेते ना, पण तू मालक नाही, तू सेवक आहे. कशी सेवक आहे? सुनबाई पण डोकं चालवते. म्हातारीला भलताच अभिमान आहे. मग सुनबाई लगेच संध्याकाळी डोकं चालवते. सुनबाई म्हणते आत्या तुमच्या हाताला तर लेस गुढी हो. काय तुमच्या आजच्या भाज्या अख्ख्या आयऱ्यात चर्चा आहे, आयऱ्यात चर्चा आहे अख्ख्या, की भाजी करावी तर गंगूबाईनीच करावी. काय गंगूबाईच्या हाताला चव? मग म्हातारी म्हणते तार तार माझ्या हातालाच तेवढी चव. जसं काय हिच्या हातातून किसनवीर कारखाना गळतो या. ही म्हणती माझ्या हाताला चवच तेवढी आहे. आणि मग सुनबाई म्हणते तेवढी आजची भाजी तुम्ही करता का? तुमच्यातून लेस गोड होते. म्हातारी म्हणते मग तर मीच करते ना आज भाजी. आणि लागली ना म्हातारी कामाला. बघता काय माझ्याकडं? अख्ख्या कुटुंबाचा स्वयंपाक म्हातारीने केला बघा. अख्ख्या कुटुंबाचा स्वयंपाक. मालक झाली का सेवक झाली हो? सेवक झाले. म्हणजे मालक होण्याची इच्छा आहे, पण मालक न होता सेवक होतात. पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, पशु पक्षी असू द्या, मालक व्हावं असं वाटते, पण मालक न होता ते दास झाल्याशिवाय राहत नाही. आता ऐका, संत आहेत, संत मुळात मालक होतच नाही, ते दासच होतात. आणि चौथी गोष्ट परमात्मा आहे, भगवंत आहे. भगवंत मालक होण्याची इच्छा करतो, पण मालक न होता तो सुद्धा दास झाल्याशिवाय राहत नाही. बिडाला बिडाला आजच्या कीर्तनामध्ये फक्त 3 जणांचा आपल्याला विचार करायचा. एक मनुष्य, दुसरा देव आणि तिसरे संत. मनुष्य कोणाचा दास होतो, देव कोणाचा दास होतो आणि संत कोणाचे दास होतात? ऐका लक्षपूर्वक. मनुष्य कोणाचा दास होतो, मला वाटतं कोणाचं दास व्हावं हे खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला कळत नाही, माणसाला कळत नाही, म्हणून आपण चुकीच्यांचा दास होतो. कोणाचा दास होतो?
शास्त्रामध्ये तुकोबऱ्यांच्या गाथ्यात प्रमाण आलेले तर म्हणून मी बोलून जातो ऐका. मनुष्य एक 3-4 जणांचा दास होण्याचा प्रयत्न करतो. कोणाचा? पहिली गोष्ट मनुष्य दास होतो तो प्रपंचाचा दास होतो, संसाराचा दास होतो. दुसरी गोष्ट मनुष्य दास होतो कुणाचा? पत्नीचा दास होतो, बायकोचा दास होतो. आणि तिसरी गोष्ट मनुष्य दास होतो कुणाचा? तो नीचाचा दास होतो. बघा या तिन्हीला प्रमाण आलेली तर म्हणून तुमच्या समोर मांडून जातो ऐका. पहिली गोष्ट मनुष्य दास होतो कशाचा? तो संसाराचा दास होतो. संसाराचा होतो का नाही? माझ्या तुकोबाने गोड चिंतन करावं. डोंगर भोगावया हो, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. कारे दासोसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. कारे दासोसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. महाराज सांगतात की रे संसाराचं कशा करता दास होता? दास आपण संसाराचं होतो पण काही उपयोग नाही बा. दुःखाचे डोंगर भोगावे, शेवट दुःखाचे डोंगर भोगावे लागणार आहेत. म्हणून दास आपण होतो संसाराचा ऐका. दुसरी गोष्ट मी सांगितली आपण दास होतो कुणाचा? पत्नीचा दास होतो, पत्नीचा आहे का नाही? बाईलेचा दास पित्रासी उदास नाही का? तुकाराम महाराज सांगतात की अरे मनुष्य दास होतो कोणाचा? पत्नीचा. पत्नी सांगेल त्या पद्धतीने ऐकतो आणि इकडं आई बापाची सेवा करत नाही. म्हणजे नाही का पत्नीचा दास होतो बघा मनुष्य. म्हणजे घरून सांगितलं की माणसं त्या पद्धतीनेच ऐकतात. आता इथं जर मी विचारलं ना पत्नीचं कोण कोण ऐकतं तर गाय हात कोण वर करणार नाही. पण एकही असं सापडणार नाही की तो पत्नीचं ऐकतच नाही. राजाने एकदा दौंडी दिली, जो कोणी पत्नीचं ऐकत असेल त्याला 5 गावं बक्षीस देणार. 5 गावं बक्षीस. दुसऱ्या दिवशी सगळी लोक राजवाड्यात आली बघा. सगळी लोक आली. 2 लाईनी केल्या. 2 लाईनी केल्या. एक लाईन पत्नीचं ऐकणाऱ्यांची आणि एक लाईन न ऐकणाऱ्यांची. सगळी लोक त्या ऐकणाऱ्यांच्याच लाईनीला होते बघा. बिचारी इमानदार होती, लोक खोटं बोलत नव्हते. सगळ्यांना माहित होतं आपण पत्नीचं ऐकतो. सगळी याची नेमकं पत्नीचं ऐकणारी जी लाईन होती ना त्याच लाईनला लागायचे. इकडच्या लाईनला पत्नीचं न ऐकणाऱ्यांच्या लाईनला एक सुद्धा नव्हता. तासा 1.5 तासानंतर एक बिचाराला आणि त्या लाईनला उभा राहिला. राजाला फार आनंद झाला. एक तरी भाग्यवान बिचारा असा आहे की जो पत्नीचा ऐकत नाही. राजाला आनंद वाटला. राजाने त्याला जवळ घेतलं, शाल वगैरे दिली, सत्कार केला आणि राजा म्हटला किती भाग्यवान आहात तुम्ही, पत्नीचं ऐकत नाही. तो म्हणला सरकार तुमचे काहीतरी गैरसमज झालेले, तुमची काहीतरी चूक होती. म्हणला कसं काय? म्हणला बायकोनी सांगितले गर्दीत घुसू नका म्हणून एकटा उभा राहिलोय म्हणला इकडं. अहो तो सुद्धा ऐकतच होता हो बिचारा. असं कोणीच नाही की बायकोचं ऐकतच नाही. प्रत्येकाला ऐकावं लागतं. ऐका, प्रत्येक जण पत्नीचा दास होतो. ऐका, मी पहिली गोष्ट सांगितली संसाराचा दास, दुसरी गोष्ट पत्नीचा दास आणि तिसरी गोष्ट नीचाचा दास. तुम्हा आम्हाला कळत नाही कोणाचा दास व्हावं. नीचाचा दास होतो आपण. नीचाचा या शब्दाचा अर्थ जातीवाचक घ्यायचा नाही, बुद्धिवाचक घ्यायचा. बुद्धिवाचक काय असतं? बुद्धिमान लोकांना आपल्यापेक्षा कमी बुद्धिमान लोकांची चाकरी करावी लागते हो, आहे का नाही? तुम्हाला पटवून देतो मी, पटवून देतो तुम्हाला. वर्गामध्ये 4 प्रकारची मुलं असतात. एक अत्यंत बुद्धिमान, दुसरा थोडासा बऱ्यापैकी, तिसरा अगदी कमी आणि चौथा तर एकदमच ढ, आहे का ना? 1 2 3 4 असे क्रम धरा. बरोबर आहे? ऐका आता, जो खूप बुद्धिमान आहे, खूप बुद्धिमान, अगदी ज्याला 100 पैकी 100% पडतात, 99% पडतात, असे मुलं क्लास 1 होतात, आहे का ना? फार बुद्धिमान, फार मोठ्या मोठ्या पदव्या घेतात. पण बुद्धी पण भांडवल नाही ना, किंवा नोकऱ्या लागत नाही. मग काय करायचं? जे 2 नंबरची बुद्धी आहे ना ती मुलं जरा श्रीमंत घरातले असतात. मग ते काय करतात? कंपन्या टाकतात. ती कंपन्या टाकतात. 3 नंबरची मुलं आहेत ना ते जरा बुद्धी कमीच असते, मग ती पुढारी होतात. म्हणजे क्षमा करा, पुढाऱ्यांना कमी असते असं मला म्हणायचं नाही. आणि आयऱ्यातलं तर मुळीच नाही, खंडाळा तालुक्यातलं तर मुळीच नाही. हे सगळे माझ्या जीवलग माणसं येतात. आणि मग 3 नंबरचे आहेत ना वर्गातले 3 नंबरचे मग पुढारी. त्याच्यानंतर 4 नंबरचे आहेत ना ते मात्र गुंड होतात. ते गुंड होतात. आता ऐका, वरच्याला खालच्या खालच्याची कशी चाकरी करावी लागते. जो बुद्धिमान आहे ना
तो बुद्धिमान आहे, त्याच्याकडे बुद्धी खूप आहे, ज्ञान खूप आहे, पदव्या खूप येतात, पण काय करणार, नोकरी नाही. मग तो काय करतो, ज्याने कंपनी टाकली त्याच्या कंपनीत तो कामाला जातो, आहे की नाही. त्या कंपनीचा मेन असणारा तो असतो. म्हणजे बुद्धी आहे पण त्याला चाकरी करावी लागली. कुणाची, 2 नंबरच्याची. म्हणजे जो उद्योगपती आहे त्याची चाकरी करावी लागली. आता आहे का, उद्योगपती आहे तो तरी बिचारा का सुखी आहे का. कंपन्यांचा मालक उद्योगपती आहे पण तो पण सुखी नाही ना. ते मोठे मोठे मंत्री त्याला सांगत असत, आम्ही सांगतो तसं कर, तो म्हणतो नाही करणार, नाही करणार, थांब तुला लाल शेराच मारतो, नाही 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 तसं नका करू साहेब, तसं नका करू, पाहिजे तेवढं घ्या पण माझी कंपनी वाचू द्या. म्हणजे त्या साऱ्या उद्योगपतीला मंत्र्याचं ऐकावं लागतं, म्हणजे खालच्याची चाकरी करावी लागते. आता ऐका, मंत्री आहे, मंत्री आहे, पण त्या मंत्र्याचं एखाद्या गुंडाने पोरगच पळवलं, अपहरण केलं, परच अपहरण केलं आणि सांगितलं 10 कोटी घेऊन ये तरच पोरग सोडणार. तो मंत्री सांगतो 10 नाही 20 कोटी घे पण तुझ्या पाया पडतो, पोरग सोड, पोरग सोड. म्हणजे मंत्री आहे पण ऐकावं लागलं कोणाचं, गुंडाचं. आलं लक्षात. म्हणजे याला म्हणायचं नीचाचे चाकर. आणि नीचाचे चाकर झालं की मग दुःख भोगावं लागतं. नीचाचे चाकर सुकलिया खाती मारो, सुकलिया खाते मारो, सुकलिया खाती मारो. नीचाचे चाकर सुकलिया खाती मारो, सुकलिया खाती मारो, सुकलिया खाती मारो. नीचाचे चाकर गाथ्यात प्रमाण आलं म्हणून बोललो बरं का, म्हणजे माझ्या पदरचं नाही, कोणी आक्षेप घ्यायला नको. नीचाचे चाकर चुकलिया खाती मार. जीवाला, मनुष्याला नीचाचं चाकर व्हावं लागतं. ऐका, मी सांगितलं मनुष्य संसाराचा दास आहे, मनुष्य पत्नीचा दास आहे आणि मनुष्य नीचाचा दास आहे. आलं लक्षात. या तिघांचा दास. परिणाम आपल्या वाट्याला दुःखच दुःख आहे. आता दुसरा वर्ग आहे देव. देवदास होतो पण कोणाचा, तो भक्तांचा दास होतो. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. हा पूर्ण अभंग बघून घ्या. या अभंगामध्ये अख्खी यादीच दिली कोणत्या भक्ताचं देवाने कसं दास्यत्व केलं. म्हणजे देवदास होतो भक्ताचा. ऐका, देवदास आहे म्हणजे देवदास नाही बरं का, आता ते डोक्यात द्यायचं. देवदास, देव सुद्धा दास आहे. ऐका, पहिली गोष्ट मनुष्य दास आहे, दुसरा देवदास आहे आणि तिसरी संत दास येतात. आता संत कोणाचे दास, ऐका, संतांचं जीवन सार्थकी लागलं त्याच्याकरता महाराज सांगतात की आम्ही संसाराचा दास झालो नाही, आम्ही आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास, त्याचा पंढरी वास. दास विठोबाचे झालो किंवा आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, किंवा धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणून तुकोबारे सांगतात की आम्ही धन्यतेला प्राप्त झालो. त्याचं एकच कारणे, कोणाचं दास व्हावं ते आम्हाला कळालं, आम्ही देवाचे दास झालो, दास झालो. ऐका बरं का, म्हणजे दास कोणाचं व्हावं हे कळालं पाहिजे. संतांना कळालं म्हणून दोघांचे दास होण्याचा प्रयत्न करा. कोणाकोणाचे, एक देवाचं आणि दुसरं संतांचं. संतांचं केलेलं दास्यत्व आणि देवाचं केलेलं दास्यत्व वायाला जात नाही. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या दोघांचं दास्यत्व करा, पण कसं करा तुकोबर आहे त्याच्याकरता सुद्धा सांगतात. मी चार अंगाने मी काय केलं तर दास्यत्व केलं. कोणत्या कोणत्या 4 अंगाने? बुद्धी काया मने वाचा, बुद्धी काया मने वाचा, बुद्धी काया, मने वाचा, बुद्धी काया. दास झालो हरिदासांचा,
आणि संतांचं दास्यत्व केलं. दास झालो हरिदासांचा दास झालो बरं का. कसा झालो? 4 अंगाने झालो. कोणत्या कोणत्या? बुद्धी, काया, मने, वाचा. म्हणजे बुद्धीने झालो, काया म्हणजे शरीराने झालो, वाचेने झालो आणि मनाने झालो. या 4 अंगाने दास होता आलं पाहिजे. या 4 अंगाने दास कसं व्हायचं एवढंच सांगतो आणि मी सेवेला पूर्णविराम देणार आहे. ऐका. बुद्धीने देवाचं दास होता आलं पाहिजे. बुद्धीने संतांचं किंवा देवाचं दास होता आलं पाहिजे. ऐका बरं का. बुद्धीने दास होणं म्हणजे काय? अहो, भारत देश भाग्यवान आहे महाराज, अत्यंत पवित्र आहे. भारतामध्ये खूप बुद्धिमान लोक येतात, खूप बुद्धिमान लोक. किती बुद्धिमान? भारतासारखी बुद्धिमान लोक अख्ख्या जगात नाहीत. अरे, इंग्रजांनी या भारत देशावरती राज्य केलं, पण त्यांना जेवढी बुद्धी नव्हती ना तेवढी भारतातल्या सर्वसामान्य लोकांच्याकडे होते. अरे, एका मेंढपाळाकडे एवढी मोठी बुद्धी होते की ती इंग्रजांच्याकडे सुद्धा नव्हती. मेंढपाळाकडे एवढी बुद्धी होती, मेंढपाळाकडे, धनगराकडे. त्याचं नाव आहे शिंगरोबा धनगर. किती बुद्धी होती. लोणावळ्याच्या पुढे घाटामध्ये तो बकरी चारत होता आणि बकरी चारत असताना हे इंग्रज 8-10 दिवस फिरत होते, पण मुंबईकडे जाण्याकरता त्यांना रस्ता सापडत नव्हता. मुंबईकडे जाता येत नव्हतं. तर या इंग्रजाने शिंगरोबा धनगराला विचारलं, आम्हाला मुंबईला जायचंय, कसं जाऊ आम्ही? तू सांग आम्हाला रस्ता, तू दाखवशील त्या रस्त्याने मी जातो. त्या शिंगरोबा धनगराने इंग्रजांना रस्ता दाखवला आणि त्या रस्त्याने इंग्रज मुंबईला पोहोचले. तो रस्ता म्हणजेच आजचा बोरघाट आहे बघा. आजचा जो बोरघाट आहे ना, तो कुणी दाखवलेला आहे? तो रस्ता तो एका शिंगरोबा धनगराने दाखवलेला आहे. पण ही असली जात होती महाराज, उपकार्यावर अपकार करणारे. असे बुद्धिमान लोक भारतात जगता कामा नये. म्हणून ज्या इंग्रजांना या शिंगरोबा धनगराने हा मार्ग दाखवला त्याचाच खून केला, त्यालाच मारलं बघा. परत हे असले बुद्धिमान माणसं भारतात जगू नये म्हणून. किती उपकार्यावर अपकारो. त्या साऱ्या शिंगरोबा धनगरांचे गाठात काय तर समाधी. चला, मला तुम्हाला हे सांगायचे, याला म्हणतात बुद्धी. आलं लक्षात? अशी बुद्धिमान लोक भारतात आहेत. किती बुद्धिमान? स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये एकदा प्रसंग असा घडला. शिकागोला धर्म परिषद होते आणि त्या धर्म परिषदेमध्ये भारतावरती जळणारी खूप लोक, अख्खं जगच भारतावरती जळते बघा. बुद्धीच तेवढी आहे ना. त्या स्वामी विवेकानंदांना एकाने प्रश्न विचारला, हे स्वामी सांग, मी तुला प्रश्न विचारतो. स्वामीजी म्हणले, विचारा. स्वामी विवेकानंदांना विचारलं, सांग, तू रस्त्याने चाललेला आहे, तुझ्या पुढे 2 पिशव्या आहेत, त्या 2 पिशव्यापैकी तू कोणती आणि पिशवी उचलशील? आता स्वामी विवेकानंद म्हणजे बुद्धिमानच ना. त्यांनी सांगितलं मी पिशवी कोणती उचलेली हे नंतर सांगेल, मला पहिले हे सांगा बुद्धी त्या पिशवीत काय आहे पहिले हे सांगा, मग मी सांगेल कोणती पिशवी उचलणार. मग तिथल्या लोकांनी सांगितलं, ते प्रश्न विचारणाऱ्यांनी सांगितलं की त्या साऱ्या 2 पिशव्या आहेत आणि 2 पिशव्यापैकी एका पिशवीमध्ये बुद्धी भरलेली आहे आणि एका पिशवीमध्ये पैसे भरलेले येतात. म्हणजे एकात पैसे तर एकात ज्ञान आहे. सांग तू काय उचलशील? काय उत्तर द्यायला पाहिजे बरं? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मी पैशाची बॅग उचलेल. स्वामीजी काय म्हटले? ऐकता ना सगळे? हा, मला माहिती तुम्हाला पटा नसते, पटवून देतो ना, पण मला पुढे पटवून द्यायचंय. स्वामीजी म्हटले की मी पैशाची बॅग उचलेल. ते प्रश्न विचारणारा होता ना, तो हसला असता. म्हटलं, बघा ही मूर्ख भारतातले, बघा वेडे भारतातले. अहो, ज्ञान असेल तर माणूस किती बी पैसा कमवून, एखाद्याने ज्ञानाची बॅग उचलली असते ना, हा कुशल पैशाची बॅग उचलतोय, किती वेड आहे. अरे स्वामी, ज्ञानाची बॅग उचलायची ना. ऐका जरा लक्षपूर्वक. माझ्या स्वामी विवेकानंदाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, काय आहे सर माहितीये का, मी पैशाची बॅग का उचलेलं म्हटलं, त्याचं कारण आहे, कारण मानसशास्त्र असं सांगते, सायकोलॉजी असं सांगते, जे ज्याच्याकडे नाही तो तेच उचलत असतो. येते ध्यानात? याला म्हणायचं शाल जोडा, शालीतून मारलेला जोडा, याला असं बोलायचं बघा. म्हणजे स्वामीजींनी सांगितलं, जे ज्याच्याकडे नाही तो ते उचलत असतो. माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी पैशाची बॅग उचलेल. मला ज्ञानाची कमीच नाही ना, मी तुमचं ज्ञान कशाला घेऊ? माझ्याकडे काय बुद्धी कमी आहे का? हा, आता तुम्ही बुद्धीची बॅग उचला, कारण तुमच्याकडं नाहीच ना, म्हणून तुम्ही उचला. ऐका, आता मला वाटतं या साऱ्या स्वामींनी अत्यंत सुंदर उत्तर दिलं. त्याचं कारण आहे, स्वामी विवेकानंदांच्याकडे बुद्धी होती, ज्ञान होतं, पण भारतात ज्ञानी लोक आहेत, पण ज्ञान कुठं वापरावं याची थोडीशी कमतरता आहे बघा.
कुठं वापरलं पाहिजे ज्ञान, बुद्धी कुठं वापरली पाहिजे. माझे तुकोबर आहे त्याच्या ज्ञानोबर आहे त्याच्या करता उत्तर देतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एक केशवराजे सकळे एक केशवराजे सकळे बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एक केशवराजे सकळे एक केशवराजे सकळे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे बुद्धी कुठं वापरावी हे कळालं पाहिजे. ती फक्त भक्तीमध्ये परमार्थामध्ये वापरली पाहिजे, देवाच्या चिंतना करताच वापरली पाहिजे. याला म्हणायचं बुद्धीने दास होणं. जसे माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे किंवा ज्ञानेश्वरीतल्या गाथ्यातल्या प्रमेयांचा सिद्धांत घेणे किंवा धांडोळा घेणे, याला म्हणायचं बुद्धी परमार्थामध्ये वापरणे. याला म्हणायचं बुद्धीने देवाचं दास होणे. चला पुढे. दुसरी गोष्ट आहे मनाने देवाचं दास होणे. म्हणजे काय हो, अहो शरीर कुठेही असू द्या, मन देवापाशी असाय पाहिजे. मन कुठं पाहिजे? देवापाशी, संतांच्या पाशी असाय पाहिजे. ऐका, एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. आळंदी खेड तालुक्यात आहे ना, खेड आळंदीचे माजी आमदार, एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सुरेश भाऊ गोरे. आपल्याला माहित असेल सुरेश भाऊ गोरे. हे सुरेश भाऊ गोरे जे आहेत ना, ते आमदार होते त्यावेळेला, विद्यमान आमदार होते, वारले आता ते सुरेश भाऊ गोरे आमदार असताना आता मंत्रालयात वगैरे गेल्याच्या नंतर दिवसभर कामं आटोपली की संध्याकाळच्या वेळेला सगळे आमदार एकत्र आले की सुरेश भाऊ गोऱ्यांना बाकीच्या आमदारांनी म्हणावं, भाऊ जरा कळलं नाही मी काय म्हणतोय, कुछ तुम समजे कुछ हम समजे. त्याने सांगितलं काय, जरा घ्यायचे का, ऐका बरं का. सुरेश भाऊने दिलेलं किती उत्तर गोड आहे, जीव ओळून टाकण्यासारखे आहे महाराज. ते सुरेश भाऊ गोरे सांगायचे की बाबानो, मी जरी या मंत्रालयामध्ये असलो, आमदार म्हणून जरी असलो ना, तरी मी आमदार जरी असलो तरी मी आमदार नंतर आहे, पण मी आधी ज्ञानोबा सेवक आहे, ज्ञानोबा प्रतिनिधी आहे. हे त्यांनी दिलेलं उत्तर आहे बघा. आणि तेच सांगायचे, मी जरी मंत्रालयात असलो, नवे भारतात कुठे जरी असलो, तरी माझं मन मात्र ज्ञानोबा यांच्या समाधीपाशी बांधलेलं आहे. याला म्हणायचं शरीराने माणूस कुठे असू द्या, पण मनाने मात्र देवापाशी असला पाहिजे. याला म्हणायचं मनाने शरण जाणे. बुद्धीने, मनाने, काया म्हणजे शरीराने सुद्धा आणि देवाला शरण गेलं पाहिजे. आणि वाचेने सुद्धा देवाला शरण गेलं पाहिजे. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. याला म्हणायचं वाचेने देवाला शरण जाणे. तुकाराम महाराज सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये 4ही अंगाने काय केलं, तर देवाचं दास्यत्व केलं. बुद्धी, काया, मने, वाचा. दास झालो हरिदासांचा, म्हणजे हरिदासांचा किंवा देवाचा दास झालो. पण कसा झालो? बुद्धी, काया, मने, वाचा. आपणही त्या परमात्म्याचे या 4ही अंगाने दास होण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपलं सुद्धा जीवन धन्यतेला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम इहलोकीचा हा देह ऐका 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 बोलू नका इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाही धन्याम ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आमचं जीवन आता धन्यतेला प्राप्त झालं त्याचं कारण आहे आम्ही विठोबाचं दास्यत्व केलं आपण आपल्या जीवनामध्ये विठोबाचं दास्यत्व करा खरं तर तुकाराम महाराजांना विचारलं महाराज हा मनुष्य जन्म मिळणं अत्यंत दुर्लभ पण तुम्ही सार्थकी लावला हा तुकोबरे सांगतात की हा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती एवढा दुर्लभ आहे की स्वर्गातले देव सुद्धा या मनुष्य देहाची इच्छा करतात ऐका बरं का स्वर्गातले देव लोकांनी इच्छा करावी पण तरी आपण भक्ती करत नाही आपण भक्ती का करत नाही त्याच्या पाठीमागचं कारण सांगू का जी गोष्ट आपल्या फार जवळ आहे किंवा रोज आपल्यापाशी तिचं माणसाला महत्त्व कळत नाही काय म्हणतो मी लक्षात येते ना जी गोष्ट आपल्या फार जवळ आहे तिचं आपल्याला महत्त्व कळत नाही कसं महत्त्व कळत नाही त्याच्याकरता शास्त्रकारणे सुंदर वर्णन केले अतिपरिचय खोटा मान राहत नाही दिसे प्रगट भानू जगी तुच्छ पाहे सुंदर वर्णन केलं बघा जी गोष्ट रोज आपल्या जवळ आहे तिचं महत्त्व कळत नाही आणि जी गोष्ट कधीतरी तिचं महत्त्व कळल्याशिवाय राहत नाही उदाहरण दिलं चंद्र महिन्यातून एक दिवस पूर्ण आहे बरोबर आहे का नाही चंद्र एक दिवस आहे तर चंद्राकरता लोक उपवास केल्याशिवाय राहत नाही ऐकताय ना सगळे चंद्राकरता लोक उपवास करतात का चंद्र महिन्यातून एकदाचे सूर्य रोज उदयाला येतो बरं चंद्रापेक्षा सूर्याचं कार्य किती मोठे पण तरी सुद्धा सूर्याला कोणी हात सुद्धा जोडीत नाही सूर्याचा उपवास करायचा तर लांबच राहील म्हणजे करतात रथ सप्तमीला 7 दिवस पण एरवी त्या सूर्याकरता कोणी उपवास करत नाही त्याला साधा हात सुद्धा जोडत नाही त्याचं कारण एकच आहे सूर्य हा रोज येतो असं ना मग ऐका त्या सूर्याला सुद्धा कधी कधी असं वाटतं बरं का काय वाटतं की आपण रोज आल्यामुळं किंवा रोज पडून असल्यामुळं जर आपली किंमत कळत नसेल 8-8 दिवस पडून असल्यामुळं जर आपली किंमत कळत नसेल तर मग जरा गैरहजर राहिलेलं बरं असे सूर्याला कधी कधी वाटतं बघा आहे का नाही का बरं अतिपरिचय झाला की मग मान राहत नाही दिसे प्रगट भानू जगी तुच्छ पायी चंद्र महिन्याने आला लोक उपवास करतात सूर्य रोज आहे हात बी कोणी जोडीत नाही त्याकरता सूर्याला सुद्धा असं कधी कधी वाटतं म्हणून ऐका नर देहाचं पण तसंच झालेलं आहे मनुष्य देह मिळाला पण महत्वच कळालं नाही भक्तीच केली नाही स्वर्गातल्या देवादिकांना तो मिळालाच नाही पण त्यांना मात्र महत्व कळालं मग ते इच्छा करू लागले स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा अरे या मृत्यूलोकातला हा मनुष्य जन्म आम्हाला मिळावा का बरं मग इथं आल्याच्या नंतर आम्ही भक्ती करू नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तने अनंत गाऊ गीते भक्ती करण्याकरता हा मनुष्य जन्म मिळावा हे स्वर्गातल्या देवादिकांना कळालं आणि पण मिळाला मात्र नाही माणसाला मात्र मिळाला पण कळाला मात्र नाही म्हणून मिळण्यापेक्षा कळणं फार महत्वाचे मिळालेलं आहे आता फक्त कळून घ्या जाणून घ्या आणि त्याची योग्य पद्धतीने वापर करा मनुष्य जन्माच्या योग्य पद्धतीने वापर करा म्हणून तुकोबाराय सांगतात की आम्ही मात्र योग्य वापर केला इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका मने पावटणे करू स्वर्गाची निशाणे आता आम्ही भक्ती केली आणि इच्छा जिथं आम्ही जशी इच्छा करू ना तिथं आम्ही जाऊ शकतो आम्ही स्वर्गाला वैकुंठाला सुद्धा जाऊ शकतो असो सर्वांना फुलं मिळालेली आहेत बरोबर 12 वाजलेले आहेत 12च्या पुढे जाणं योग्य नाही उचित नाही म्हणून माझ्या असणाऱ्या या वाक्पुष्पाला कीर्तन सेवेला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो खरं तर तात्यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत खरं तर एकुलते एक असणारे चिरंजीव म्हणजे आमचे नारायण गुरुजींना अत्यंत सुंदर पद्धतीने शिकवलं सर्व्हिसला लावलं अनेक समाजामध्ये राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये योगदान देणारे गुरुजी आहेत घडवलेले आहेत खरं तर हे तात्यांच्या सारे उपकार आहेत तात्यांच्या सारे शिकवणे
तात्यांचे सारे संस्कार आहेत. म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुरुजी फार चांगल्या पद्धतीने काम पाहतात. मी नेहमी सांगत असतो, समाजामध्ये जसे कीर्तनकार महत्त्वाचे आहेत ना, तसे गुरुजी पण फार महत्त्वाचे आहेत. अरब काचेसाठी पंते हाती धरली पाटी, म्हणजे शिक्षकावरती बरंचसं काही अवलंबन आहे. आणि मी तर नेहमी जिथं जाईल तिथं महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी स्वाभिमानाने सांगत असतो की माझं आयरे गाव म्हणजे शिक्षकांचं गाव आहे. बघा, नुसत्या शिक्षकांचं नाही तर आदर्श शिक्षकांचं गाव आहे, नाही ना. पुरस्कार मिळवलेले शिक्षक येतात. का बरं? त्याचं कारण आहे महाराज, जिथं शिक्षक चांगले येतात तिथं विद्यार्थी चांगले घडतात. मोठ्या मोठ्या पोस्टवर त्या ज्या आयरे गावातल्या शिक्षकांच्या हातून सुटलेले जे विद्यार्थी आहेत ना, मोठ्या मोठ्या पोस्टवरती येतात. हे सर्व सारे काही नाही म्हटलं तरी हे जे उपकार आहेत ना, ते शिक्षक लोकांचे आहेतच, यात शंका नाही. नारायण गुरुजी अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी आणि मुलांना घडवण्याचं काम करतात. आणि आपल्या अहिरे गावामध्ये सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा सुंदर पद्धतीने सहभाग असतो. तेव्हा तात्यांचे हे सारे संस्कार आहेत. तात्यांना नाही संपवायचे आता. आणि तात्यांचे ह्या सारे संस्कार आहेत. तात्यांना सुद्धा म्हणजे या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांना चांगल्या अशा प्रकारची सद्गती प्राप्त व्हावी अशी या ठिकाणी भगवतचरणी प्रार्थना करतो. आम्ही पाहतो सप्त्याच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला महाराज मंडळी येतील, कधी कधी विश्रांतीला पण आम्ही गुरुजींच्या इथं बसतो. प्रतापचं घर असेल, गुरुजींचं घर असेल, मग या ठिकाणी आम्ही येतो. महाराज मंडळीला 10-20 मिनटं बसवायचो, कुठं विश्रांती कुठं. या ठिकाणी आम्ही हक्काने येतो, चहा पाणी होतं, घरची मंडळी आदराने विचारपूस करतात. अशा पद्धतीचा सारा हा परिवार आहे. तेव्हा तात्यांना चांगल्या अशा प्रकारची सद्गती लाभावी